प्रधानजी 15 दिवसात जर तुम्ही हा भ्रष्टाचार पूर्ण बंद केला नाही तर तुम्हाला फासावर लटकवेल। की अध्यक्ष महाराज त्यांना शिक्षा देताना सुद्धा पुन्हा पैसे देऊन त्या संदर्भात साक्षीदार फोडले जातात। म्हणजे का राजाची कधी मी लहानपणी चांदोबामध्ये कथा वाचली होती अध्यक्ष महाराज। एकदा राजाला त्याच्या गुप्तचर विभागाने सांगितलं की राजा साहेब आपल्या राज्यामध्ये प्रचंड भ्रष्टाचार झाला। राजाला राग आला, प्रधानजीला बोलवला, प्रधानजी 15 दिवसात जर तुम्ही हा भ्रष्टाचार पूर्ण बंद केला नाही तर तुम्हाला फासावर लटकवेल। आता प्रधानजीला वाटलं की आता फासावर जाणं निश्चित आहे, कारण भ्रष्टाचार तर आपण थांबवूच शकत नाही। घरी आगा 2 दिवस 3 दिवस पत्नी पाहताय की यांचं जेवण जात नाही आहे, पोटात अन्नाचा कण चालला नाही। पतीला विचारलं, पतिदेव अरे कोणती चिंता आहे, काय भीती आहे, 3 दिवस झाले तुम्ही अन्नाचा कण खात नाही आहे। पती म्हणाला, राजांनी आता घोषणा केली आहे की 15 दिवसात जर राज्याचा भ्रष्टाचार बंद झाला नाही तर फासावर देऊ। पत्नी म्हणाली, अच्छा एवढं सोपी आहे, मग चिंता कशाला करता, 15 दिवसात भ्रष्टाचार बंद होऊन जाईल। त्याला वाटलं की आपले बायको सुद्धा काहीतरी गडबडीने काहीतरी बोलते आहे। बायको म्हणाली, ती धर्मपत्नी म्हणाली, असं तुम्ही असं करा, तुमच्यापाशी किती सुवर्ण मोहर आहे? ते म्हणाले, माझ्याकडे इतक्या सुवर्ण मोहर आहे, म्हणजे मला देऊन टाका। पत्नीने त्या सुवर्ण मोहरा घेतल्या, त्याचं टेन्शन काही कमी झालं नाही। पण 15व्या दिवशी तो जेव्हा राजा दरबारात गेला, राजाने त्याचं जबरदस्त स्वागत केलं। म्हणाला, प्रधानजी अरे तुम्ही 15 दिवसात भ्रष्टाचार बंद केला, अभिनंदन। गळ्यातला नवरत्नाचा हार काढला आणि राजाने प्रधानजीच्या गळ्यात घातला की भ्रष्टाचार पूर्ण बंद झाला। याला समजतच नव्हतं असं कसं बंद झाला। घरी आगा बायकोला विचारलं, अरे तू काय केलं, असं कसं झालं? काहीच केलं नाही, मी जे गुप्तचर विभाग जो राजाला रिपोर्टिंग करायचा त्यांना जाऊन सुवर्ण मोहरा देऊन टाकल्या, भ्रष्टाचार रद्द झाला। असं ड्रग्स होऊ नये याची काळजी घेणं हे अध्यक्ष महाराज आवश्यक आहे। आणि माझा विश्वास आहे हे गतिशील सरकार म्हणून 2 निर्णय की आज सारी कोर्टातली पदं भरण्याचं आश्वासन, फास्ट ट्रॅक, आणि जे या ड्रग्ज मध्ये भ्रष्टाचार करतील त्यांना डबल बोनस मधली शिक्षा, एवढे 3 मुद्दे राज्यमंत्र्यांनी उत्तरात सांगावे। धन्यवाद।